अधिकाऱ्यांची नियुक्ती करणं, वेगवेगळे सेल जे पक्षाचे आहेत या सर्व सेलच्या जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, विधानसभा मतदारसंघ स्तरीय नियुक्त्या विशिष्ट कालावधीमध्ये करणं हाच हेतू या निर्धार नवपर्वाच्या माध्यमातून माझा होता। जळगाव, नंदुरबार, धुळे, धुळे शहर, नाशिक, नाशिक शहर, संभाजीनगर जिल्हा, संभाजीनगर शहर, जालना, हिंगोली, परभणी शहर, परभणी, तदनंतर बीड, लातूर आणि नाशिकच्या दौऱ्यामध्ये या ठिकाणी मी आलो। प्रचंड उत्स्फूर्त अभूतपूर्व असा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा या सगळ्या मेळाव्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी मिळतो आहे। अशा वेळेला त्यांचं मनोगतसुद्धा आम्ही समजून घेतलं आणि त्या माध्यमातून आज पक्ष संघटना निश्चितपणाने उभी राहते आहे। आगामी येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा, आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवण्याचं वरिष्ठ पातळीवरती जरी चर्चा केली असली तरी स्थानिक पातळीवरती सुद्धा कार्यकर्त्यांचं संघटनेच्या भावना काय आहेत हे आम्ही समजून घेऊन कोर कमिटीच्या पुढे नक्की मांडू। त्यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, छगन भुजबळ साहेब, पक्षाचा कोर ग्रुप यांच्याकडे सुद्धा दौऱ्याचा सारा तपशील मी त्या ठिकाणी सांगणार आहे। पत्रकार परिषदेचा हेतू मी या ठिकाणी विशद केला। आपल्याला काय मोकळेपणाने थोडक्यात जे काय संवाद करत असेल तो आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे। सर, राज्यामध्ये कोण आहे राजीनाम्याची मागणी केली काय निर्णय आहे किंवा किती वेळ लागेल? कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील। काल घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा सूरज चव्हाण यांचा पक्षाने त्यांना राजीनामा द्यावा असं सूचित केलं आहे आणि सूरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला। मला पुन्हा एकदा आपल्यामार्फत एक बाब महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय विनम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे। काल माझा लातूरचा दौरा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावरती झाला। पत्रकारांशी संवाद जवळपास 1 तास माझा मोकळेपणाने त्या ठिकाणी झाला। त्यावेळेला छावा संघटनेचे काही सहकारी आले, त्यांनी त्यांच्या तीव्र भावना, जो त्यांचा निश्चितपणाने अधिकार आहे त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या। त्यांनी पत्ते वगैरेसुद्धा त्या ठिकाणी टाकले, तरीसुद्धा उभं राहून त्यांचं मी निवेदन विनम्रपणाने स्वीकारलं। लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांनी जनतेच्या संतप्त भावना असतील, इतर वेगवेगळे काय त्यांचे विचार असतील, त्यांचे काही प्रश्न असतील ते समजून संयमीपणाने घेतले गेले पाहिजेत। या पद्धतीने त्यांचं निवेदन मी स्वीकारलं, त्यांचे मी आभारी त्या ठिकाणी मानले। त्यानंतर लातूर शहरांतील विविध क्षेत्रांतील नामवंतांची मी 1 तास सव्वा तास संवाद केला। लातूरला शैक्षणिक गाव आहे, तिथे विद्यापीठ असावं, तिथे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संशोधन केंद्र त्या ठिकाणी सुरू व्हावे, व्यापारी मित्रांचे काही अडचणी होत्या, व्यावसायिकांच्या होत्या, हे सगळं समजून घेऊन त्यांच्याशी हितगुज केलं आणि एक स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल आहे त्याही ठिकाणी मी जवळपास तासभर मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी भेट दिली। त्यावेळेला जो प्रकार झाला त्याचा निषेध मी रात्री त्या ठिकाणी केला। त्या संदर्भातली जी काय कारवाई करायची असेल ती त्या ठिकाणी केलेली आहे। स्थगिती केलेली आहे, 238 कोटीला स्थगिती दिलेली आहे। वर्ष संपलेले आता होईल। अर्थ खात्याचं आपल्या राष्ट्रवादीकडे आहे, जिल्ह्यासाठी काय दिले आणि दुसरं त्याला जोडून जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेची अवस्था निषेध करायची जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काय 2 भाग आहेत राज्यातल्या। मी बोलतो साहेब, मी बोलतो ना साहेब, मी ते ज्या पद्धतीने बोलले त्याच्याबद्दलच फक्त शांत राहिलो। पत्रकार आहेत, लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, आपण जरूर संवाद करा, मी काय घाई केलीच नाही। इथली राष्ट्रवादीच चालवते एक भाग। इथल्या स्थानिक जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीच्या वाटपाला माझ्या माहितीप्रमाणे, मी काय सरकारमध्ये नाही, माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थगिती दिली। अर्थ खात्याचा त्याच्याशी संबंध येत नाही। का दिले, कशामुळे दिले ते मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री, या जिल्ह्याचे विधानसभा सदस्य यांना ज्ञात असेल। पण
जिल्ह्यातला नियोजनाचा निधी फार काळ थांबला जाऊ नये अशी आम्हा सर्वांची स्वच्छपणाची भूमिका आहे. पण त्या संदर्भातला योग्य तो निर्णय सरकार स्तरावरती त्या ठिकाणी मी सरकारमध्ये नाही, एक भाग. दुसरा, मध्यवर्ती बँकेच्या बाबतीमध्ये आपण जे बोललात, राज्यातील अनेक मध्यवर्ती बँका ज्यावेळेला अडचणीत आल्या होत्या त्याला राज्य सरकारने मदतीची सुद्धा स्थिती नेमकी काय मला ज्ञात नाही. राज्य सहकारी बँकेचं काय नेमकं आहे मला कल्पना नाही. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, अपेक्स बँक म्हणजे राज्य सहकारी बँक असेल, स्वर्गीय चव्हाण साहेबांनी, वसंतदादा पाटील साहेबांनी, शरद पवार साहेबांनी या संबंध चळवळीला मोठ्या प्रमाणावरती ताकद आणि शक्ती दिलेली आहे. त्यामुळे या मध्यवर्ती बँका त्यांचं अवसानात असतील तर त्याचं पुनर्जीवन कसं करता येईल, काय कारणामुळे अवसानात असतील त्या बाबतीमध्ये काय कारवाई करायची असेल ते सरकारने करावं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझा पाठपुरावा राहील. राज्यामध्ये कार्यालय जाण्याचा प्रयत्न केला, धाराशिवमध्ये आंदोलन झालं, राष्ट्रवादीच्या कार्यालयात पण त्यांना टार्गेट केलं जातं. एक असं आहे की मी सुद्धा कालपासून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. आजही आई तुळजाभवानीचं दर्शन असताना तिथेही जे पदाधिकारी मला कालच्या घटनेबद्दल निवेदन द्यायला आलो होते त्यांच्याजवळ मी शांतपणाने चर्चा केली. आता त्यांच्या शिष्टमंडळाला भेट देऊन त्यांची जी काय मागणी होती त्यांचं ते शांतपणाने ऐकलं. त्या संदर्भात पक्ष योग्य ती भूमिका घेईल. माझी प्रेस माझी आहे. प्लीज प्लीज प्लीज. संजय राऊतांचं ट्विट आहे, राज्यातल्या 4 मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाते असं ट्विट आहे, काय तथ्य आहे त्यात? मी कालही बोललो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराजयाच्या नंतर त्यांचं स्वास्थ्य जे बिघडलेलं असतं त्यामध्ये दिवसभरात सत्तेची स्वप्न बघत असतात आणि ते सत्तेच्या बघत स्वप्न त्यांना स्वप्नात दिसतं आणि मग त्याप्रमाणे ते बोलत राहतात. याच्यापेक्षा त्याला काय गांभीर्याने बोलावं असं मला काय वाटत नाही. लोकसभेचा उमेदवार होत्या त्या पक्षात आहेत का? लोकसभेच्या उमेदवार होत्या आपल्या त्या पक्षात आहेत का? मी AB फॉर्म देऊन त्या लोकसभेच्या उमेदवार होत्या हे मला 100% माहिती असणारच, कारण माझ्या सहीने त्याने अर्ज भरला. एक त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्या पक्षामध्ये सक्रिय नाहीत. जिल्हाधीश पदाचा राजीनामा दिला होता, मात्र चर्चा अशी आहे की अकार्यक्षम जिल्हाधीश त्याची नोंद घेतलेली आहे पक्षाने आणि ते पक्षामध्ये कसले काम करत आहेत, कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत आहेत म्हणून पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला आहे. याच्यात काही सत्य नाही. दुर्गुडेंनी त्यांचा राजीनामा पक्षाकडे जरूर दिलेला आहे. पक्ष येत्या काही दिवसामध्ये इथल्या प्रमुख सहकाऱ्यांना बोलवून त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल. शेवटी काल विधान परिषदेमध्ये जे घडलं त्या संदर्भातली माहिती माध्यमाच्या माध्यमातून समोर आली. मी हेही यापूर्वी सांगितलं की यापूर्वीच्या कालावधीमध्ये माणिकरावांच्याकडून कृषीसारखं अतिशय संवेदनाशील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विभाग असताना काही वक्तव्य जी काही चुकीची गेली त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना संमत दिलेली आहे. कालच्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा पक्ष त्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती बसून या संदर्भातला विचार करेल. धन्यवाद. तटकरे यांनी कालच्या घटनेसंदर्भात पक्ष योग्य ती कारवाई करतील असं सांगितलेलं आहे. वरिष्ठ या संदर्भात कारवाई करतील असं सुनील तटकरे यावेळी बोलताना म्हणाले. शिवाय मी शांतपणे काल निवेदन स्वीकारलं, सगळं ऐकून घेतलं, मारहाण प्रकरणाचा मी कालच निषेध केल्याचं सुद्धा ते म्हणाले. आणि आता अखेर सूरज चव्हाणांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. घाडगे मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाणांचा राजीनामा घेतला गेलाय. तर छावाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या टेबलवर पत्ते टाकले असंही तटकरे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. शिवाय कालच्या घटनेचा मी निषेध केला आणि कारवाई झाली असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. सूरज चव्हाणांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. दरम्यान या सगळ्या